श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षाची समाप्ती सर्व पितरी अमावास्येला होते. यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्व पितरी अमावास्या आहे. या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो. या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं. म्हणूनच त्याला सर्व पितरी असे म्हटले जाते. सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते. त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात. सर्व पितरी अमावास्येला महालय अमावास्या, पितृ अमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते. यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे. सर्व पितरी अमावास्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असले, परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते. त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पितरी अमावास्येला श्राद्धविधी करावे. सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, दान पण करायचे, त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपाही होणार आहे. ही संधी फक्त वर्षातनं आपल्याला एकदाच मिळते. म्हणून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. सर्व पितरी अमावास्या ही आपल्या पितरांना समर्पित आहे. या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरिता जेवढ्या जास्त सेवा, दान आणि उपाय करता येतील तेवढे आवर्जून हे करायचे. आणि हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हीसुद्धा करू शकतात. जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. पण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही. आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होणं, कलह होणं, आजारपण येणं, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी न मिळणं, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येणं, संतान प्राप्तीमध्ये समस्या येणं, नोकरी व्यवसायामध्ये यश न मिळणं, तसेच आलेला पैसा घरामध्ये न टिकून राहणं, घरामध्ये कायम नवरा बायकोचं न पटणं, तसेच मुलांची चिडचिड करणं, हट्टीपणा करणं. जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला आज हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. तर हा दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेपासून दिवा तयार करू शकतात किंवा अगदी तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये दिवा वापरतो तो घेतला तरीही चालणार आहे. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. ह्या दिव्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाका. कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता किंवा मनोकामना करता करतो त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर तुम्ही जे पण देवपूजेमध्ये तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची. त्या स्टीलच्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर काळे तिळ हे ठेवायचे आहेत. कारण आज आहे सर्व पितरी अमावास्या आणि सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.
तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. तसेच तिळाची उत्पत्ती ही श्री हरी विष्णूंच्या घामापासून झालेली असते आणि जेव्हा पण आपण तिळांपासून कोणते उपाय हे करत असतो त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात. तर आपल्याला मूठभर काळे तीळ ह्या त्या प्लेटवर ठेवायचेत आणि त्या तिळांवर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आणि हा प्लेट जी आहे ती उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकायची आहे. लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या पण वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यापासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते. त्यानंतर आपल्या ह्या दिव्यालासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. आता तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत. आपल्याला एक माळ ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा. तसेच आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. हा दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे. आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे माता लक्ष्मीसमोर त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडा पिडा आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.